मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान यानंतर ते राज ठाकरेंची साथ सोडणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मनसेच्या नाशिकच्या शिबिरात न बोलावल्यामुळे प्रकाश महाजनांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। प्रकाश महाजनांचा मनसेला रामराम। नाशिकच्या शिबिराला न बोलावल्यानं महाजन नाराज। पक्षाने अडगळीत टाकल्याचा महाजनांचा आरोप। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मनसेचं प्रवक्तेपद सोडून दिले। पक्षात वारंवार डावलले जात असल्याचा आरोप प्रकाश महाजनांनी केला। इगतपुरीच्या शिबिराला प्रवक्ता असून देखील बोलावले नसल्यानं प्रकाश महाजन नाराज झाले। प्रवक्ता मनसेच्या निकषात बसत नाही म्हणून त्याला शिबिराला बोलावले जात नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे। पण घरातच आमची इज्जत काही राहत नसेल तर काय करायला पाहिजे? मला खूप वाईट वाटलं या शिबिरात काही फार असं नव्हतं, पण पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही। निष्कर्ष कटला आला हो। इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो। पुढच्या काळात कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं प्रकाश महाजनांनी सांगितलं। एवढंच नव्हे तर राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या प्रती आपली निष्ठा कायम असल्याचं देखील ते म्हणाले। मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलवल्याशिवाय मी देवळात सुद्धा जाणार नाही। मी एवढंच या प्रसंगी सांगतो। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझं आतोनात प्रेम आहे, निष्ठा आहे। प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा कार्यकर्ता म्हणूनच मरेल। मी कधीही कपाळावर दुसऱ्याचं नाव करून घेणार नाही, पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल किंवा माझ्याकडे येईल। माझी भक्ती खोटी असेल तर ठीक आहे। नारायण राणे प्रकरणात सुद्धा पक्षानं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला। नारायण राणे प्रकरणात एवढी मारहाणी झाली तरी पक्ष आपल्या बाजूने उभा राहिला नसल्याचं शल्य देखील त्यांनी बोलून दाखवलंय। ज्या प्रवक्त्यामुळे मला एवढी मानहानी पत्करावी लागली, ज्या प्रवक्त्यामुळे मला नारायण राणे सारख्या बलाढ्य राजकीय माणसांनी फेसबुकवर धमक्या दिल्या, काय करू मी? काय करू त्या प्रवक्त्याचं? आयुष्यात करण्यासारखं खूप आहे मला। छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तक आहे ते वाचेन, त्यांच्या सगळ्या किल्ल्यावर जाऊन। मनसेनं प्रकाश महाजनांचे आरोप फेटाळले। इगतपुरीची मनसेची बैठक मुंबई महानगर प्रदेशापुरती मर्यादित होती, त्यामुळे मराठवाड्यातल्या मनसेच्या नेत्यांना आमंत्रण दिलं नसल्याचा दावा मनसेने केला। काय परंतु ते आमचे सहकारी आहेत। मी त्यांच्याशी आता बोलणार आहे। मी अजून ते मला कळलं आताच, त्यांच्याशी रात्री बोलणार आहे। त्यांचे डोळे पाणवलेले होते, ते अश्रू त्यांना अनावर झाले होते, म्हणून मला ते आता मी पाहिलेलं नाही ते अजून, पण आता मी त्यांच्याशी रात्री बोलते। प्रकाश महाजन हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असावे। मनसेच्या शिबिराला न बोलावल्यानं त्यांच्या नाराजीचा विस्फोट झाला असावा असं बोललं जात आहे। प्रकाश महाजनांनी अचानक घेतलेल्या निर्णयानं मनसेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।